जेलमध्ये युवराजला मारहाण. जेजेने पाठवले हाफ मर्डर आणि फुल मर्डरवाले गुंडे. जेजेचा खतरनाक प्लॅन. झी मराठीवरील तारणी मालिकेत येत्या भागात आपल्याला खूपच इंटरेस्टिंग वळण पाहायला मिळणार आहे. खरं तर एकीकडे युवराज जेलमध्ये अडकलाय, तर दुसरीकडे त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी जे जे मॅडम म्हणजेच जया जगदाळे ही एक धोकादायक प्लॅन बनवते. युवराजला सत्य बोलायला भाग पाडण्यासाठी जया जगदाळे म्हणजे जे जे हिने जेलमधील सेलमध्ये सराईत गुंडांना पाठवलंय. हाफ मर्डर आणि फुल मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या या गुंडांकडून युवराजला आता बेदम मारहाण होतीये. प्रत्येक फटक्यासोबत युवराजची भीती सुद्धा वाढते. आता या मारहाणीपुढे तो सगळं सत्य उघड करणार का, की कितीही त्रास झाला तरी तो सत्य लपवून ठेवणार, हे येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मात्र पद्मिनी एका आईच्या भूमिकेत पूर्णपणे आता चिडली आहे. आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीतून जेलमधून बाहेर काढायचे असा निर्णय पद्मिनीने घेतलाय. ती फोनवर कोणाला तरी आव्हान देते की हिंमत असेल तर मला अडवून दाखव. आता तिच्या या इशारानंतर नेमके कोणते नवे डाव आखणार, हे सुद्धा येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. पण आता जे जे माघार घेणाऱ्यांपैकी नाहीये. तिच्यासाठी सत्य महत्वाचं आहे आणि ते बाहेर आणण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आता पद्मिनी मुलासाठी लढत आहे, तर जया जगदाळे न्यायासाठी. त्यामुळे आता ही लढाई केवळ दोन व्यक्तींमध्ये नसून आईच्या ममतेचा आणि न्यायासाठीच्या लढ्याचा संघर्ष बनलीय. आता या सगळ्या घडामोडींमध्ये केदार आणि तारिणी मात्र चिंतेत सापडलेत. एका बाजूला पद्मिनीचा पैसा, तर दुसऱ्या बाजूला जेजेची कायदेशीर कारवाई. आता या दोन गोष्टींमुळे या दोघींमध्येही संघर्ष वाढलाय. आता युवराज सत्य कबूल करणार का, की पद्मिनी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात यशस्वी होणार, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.